स्वामी ओम मंडळी, निर्मला कुराडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हराभरा कबाबची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूया। पालक घेतलाय, हा हिरवा वाटाणा शिजवून घेतलाय, गाजर, हे श्रावण घेवडा आहे, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, मीठ, हा जिरे पावडर आहे, हे गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, थोडंसं तेल आणि पनीर आहे स्मॅश करून घेतलेलं। हे बेसन भाजून घेतले, 2 चमचे बेसन मी भाजून घेतले। हे ब्रेड क्रम्स आणि हे कबाबवरती लावायला काजूचे काप। पाणी घेतले आपण याच्यात कढईमध्ये। आता हा पालक थोडासा शिजवून घेऊया, खूप शिजवायचा नाही, थोडासा आपला शिजवून घेऊया। हे पालक आपला आता शिजत आलाय, अजून 1-2 मिनिटं लागतील। 1-2 मिनिटात होऊन जाईल हा पालक शिजला आपला, काढून घेऊया। थोडा थंड होऊन द्यायचा पालक। थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी, छान तडतडून घ्यायची। हा श्रावण घेवडा, गाजर, परतून घ्यायचं। यामध्ये या मिरचीचे आहे ना 5-6 मिरच्या घेतल्यात मी, ह्याचे असे तुकडे करून टाकायचे यामध्ये। हे सगळं छान परतून घ्यायचं असं। थोडं हे वाफेवरती असं शिजून देऊया मंद गॅस करून। हा शिजवलेला वाटाणा आहे, हा पण त्यात टाकून घेऊया। 5 ते 7 मिनिटं आपलं परतून झालंय। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया। आता पालक वगैरे आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय। पहिला पालक घेते। आपल्या भाज्या थंड झाल्यात, हे आपण पालकमध्ये आपण घेऊयात। हे जे वाटण आहे आपल्याला थोडंसं ओबडधोबड वाटायचं, जाडसर, कारण बारीक पेस्ट केले की कबाब चांगले नाही लागणार, त्यामुळे जाडसर वाटायचे। ते मिक्सर मधून आपण असं जाडसर वाटून घेतले, तर एका बाउलमध्ये काढून घेते। उकडलेले हे 3 बटाटे आहेत, ते असे कुस करून घ्यायचे त्याच्यामध्ये। आलं लसूण पेस्ट आहे, हे पनीर आहे, स्मॅश करून घेतलेलं आहे पनीर। हे भाजलेलं बेसन आहे, हे पण टाकून घेऊयात आपण। जिरे पावडर, गरम मसाला, ब्रेड क्रम्स, चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण असं एकजीव करून घेऊया। आता आपला डो तयार झालाय, आता याचे आपण कबाब करून घेऊया। त्याच्यावरती असा एक काजू लावून घेऊया। असे आपण 5-6 कबाब तयार करून घेऊया। ते आपण फ्राय करून घेऊया। तवा तापायला ठेवलाय आपण, तेल गरम करायला ठेवूया।
जास्त तेल नाही लागत याला, थोड्याशा तेलामध्ये होतं. तेल तापलंय, आता आपण हे कबाब त्यामध्ये फ्राय करून घेऊया. कबाब परत दुसऱ्या साईडने चांगले भाजण्यासाठी असे छान दोन्ही साईडने आपले लालसर फ्राय झाले. आपली हराभरा कबाबची रेसिपी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.